नमस्कार अशोकजी, नमस्कार. तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सध्याला डेस्टिनेशन वेडिंगची खूप क्रेज आहे. म्हणजे अगदी मोठ्या सेलिब्रिटीजपासून अगदी सगळ्यांपर्यंत ना प्रत्येकाला वाटत असतं आपलं डेस्टिनेशन वेडिंग व्हावं आणि तुम्ही त्याच्यातले एक्सपर्ट आहात. बरं, लग्न म्हटलं ना की वधू मंडळी आणि वरमंडळींची एवढ्या काय निरनिराळ्या अशा मागण्या असतात, हे पाहिजे ते पाहिजे. तर तुम्ही असे काही तुमचे अनुभव आहेत का की त्या तुमच्या महाबळेश्वरच्या रिसॉर्टमध्ये असं काहीतरी वेगळंच त्यांनी मागितलं आहे आणि खूप धमाल उडली आहे? बेसिकली डेस्टिनेशन मॅरेज ही संकल्पनाच खूप वेगळी आहे. म्हणजे ज्यावेळेस ती भारतात आली ती संकल्पना, म्हणजे पाश्चिमात्य देशामधून पहिल्यांदा सुरुवात पाश्चिमात्य देशात झाली आणि भारतात रुजली गेली. तर आपल्या घरापासून दूर ठिकाणी लग्न करणं आणि त्या लग्नाचा एक मेमरी म्हणून एक प्रिझर्व करणं ही एक संकल्पना जी आहे, त्या संकल्पनेतून याचा उदय झाला. फार पूर्वी देखील आपल्याकडं आपण दूर आज जाऊन लग्न करायचो, फार पूर्वी म्हणजे. हो. तर त्या संकल्पनेचे रिप्लिकेशन्स वगैरे आहे. पण आता लग्न म्हणजे काहीतरी मोठंच ते प्रकरण झालेलं आहे. परंतु डेस्टिनेशन मॅरेजमध्ये ही एक कल्पना आणखीन रुजू घातलेली आहे आणि ती रुजली आहे पूर्णपणे की 10,000, 2,000, 5,000 अशी संख्या नाही. लोक 150-200 पेक्षा मॅक्झिमम 300 ही फार मोठी संकल्पना आहे. म्हणजे मोठी फॅमिली जरी असली आणि डेस्टिनेशन मॅरेजमध्ये पार्टिसिपेट होणारे लोक हे बहुतांशी वेगवेगळ्या थरांमधून आलेले असतात आणि त्यांची संख्या खूप मर्यादित आहे. म्हणजे अतिशय वधूवरांच्या अतिशय जवळची लोकच त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट होतात. आता डेस्टिनेशन मॅरेजची सुरुवात तुम्ही विचारलं की तुम्ही म्हणजे कशी झाली वगैरे. आता मॅडम, डोळे जर उघडले ना आपण, तर जिकडं पाहावं तिकडं लग्न, जिकडे पाहावं तिकडे लग्न. त्यामुळे मग ह्या व्यवसायामध्ये ज्यावेळेस मी यायचा प्रयत्न केला त्यावेळेस मी विचार केला की अनेक इंडस्ट्रीज आहेत. ही इंडस्ट्री ज्यावेळेस मी हॉटेल चालवायचो, तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मी प्रवेश केला त्यावेळेस विचार केला की यावर फोकस करणं जरुरीच आहे. कारण जिकडं पाहावं तिकडं लग्नाशिवाय विषयच नाही. टी व्हीचं कुठलंही चॅनल करा, 10 चॅनलवर 8 ठिकाणी लग्न चालू असतात. मग मी विचार केला की नाही, ही सिरियसली पैसे कमवून देणारे किंवा एक सिरियसली चांगली इंडस्ट्री आहे आणि याच्यामध्ये आपण काम केल्यानंतर आपण लोकांच्या आठवणीत राहतो. म्हणून ह्या व्यवसायाकडे मी वळलो आणि याच्यामध्ये अनुभव तर इतके म्हणजे मस्त असतात. म्हणजे वाईट चांगला कुठला अनुभव नाहीच आहे, सगळे चांगलेच अनुभव आहेत. आणि डेस्टिनेशन मॅरेजमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकार. आता माझ्याकडे तुम्हाला सांगतो की मागच्या वर्षी मी एक इंटरनॅशनल डेस्टिनेशन वेडिंग केलं. 12 देशाचे लोक होते, 12 देशाचे. आता हे सगळे आल्यानंतर फॉरेनर्स कुठले US मधून, UKमधून, व्हिएतनाम, चायना, स्वित्झर्लंड, त्याच्यानंतर आणखीन जपान, असे लोक 12 देशाचे लोक होते. आता या सगळ्या लोक खुश करायचं खूप विचार केला मी. 4 दिवस विचार करत होतो आणि बेसिकली ठाण्यात मी काम केलं. एक अनुभव मला कामाशी आला. मी काय केलं, रात्रीतून जेव्हा सगळे चेकिंग झाल्यानंतर मी सगळ्यांचे पासपोर्ट जमा केले. पासपोर्ट जमा करून प्रत्येकाचा फोटो स्कॅन करून घेतला आणि हे मोठे मोठे होर्डिंग लावले सगळ्या रिसॉर्टमध्ये आणि पूल साईडला वगैरे. आणि सकाळी मंडळी आणि हे रात्रीतून काम केलं सगळं. रात्रीतून मी थोडं अवघड होतं, परंतु सगळं प्लॅनिंग केलं त्यासाठी आपल्याला करायचं आहे. मी कोणाला बोललो नव्हतो. सकाळी सगळे फॉरेनर्स उठल्यानंतर आपली होर्डिंग पाहून एकदम चकित झाले. अरे काय अरे इन आवर कंट्री वी नेव्हर सीन सच ऑफ द बिग होर्डिंग ऑफ पिक्चर अँड इन युअर कंट्री वी आर रिली हॅपी रिली. आणि ते सगळे इतके खुश झाले. माझं 50% काम तिथं संपलं. जे येणारा पाहुणा खुश होणं ही आमची जी बेसिक संकल्पना आहे ती 50% संपली. इतके खुश झाले. मग मग त्यांच्याकडे जेवणाचं प्रत्येकाच्या चालीरीती, प्रत्येकाचं जेवण. पण त्याचा आम्ही रिसर्च केला होता 1 महिना जवळजवळ. आणि हे सगळं व्हेजमध्ये बसवायचं खूप अवघड होतं. मग आम्ही असं ते व्हेजमध्ये बसवलं, ते सगळं व्यवस्थित पार पाडलं आणि एक सक्सेसफुल इंटरनॅशनल मॅरेज. म्हणजे आपण इंटरनॅशनल वेडिंगमध्ये कसं 2 देशातले लोक म्हणतो, परंतु हे मल्टी इंटरनॅशनल मॅरेज हे. आणि ही संधी मला मिळाली, त्याच्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि त्याच्यानंतर दुसरं एक लग्न होतं आमच्याकडे. बघा, प्रत्येक लग्न काहीतरी वेगळं. श्रीमंताचं लग्न, सर्वसामान्य माणसाचं लग्न, पॉलिटिकल लोकांचं लग्न, सेलिब्रिटीचं लग्न, असे वेगवेगळे प्रकार होतात. एक श्रीमंताचं लग्न होतं आमच्याकडं. खूप श्रीमंत माणूस होता. सगळं म्हणजे 3 दिवसांनी एवढी धमाल केली. आणि सरतेशेवटी जाताना मी कॉर्नरला उभं होतो आणि जाताना मला त्यांनी सांगितलं की म्हणजे निघताना मी माझ्याकडे पाहिलं आणि तो मुलीचे वडील माझ्याकडे आले. ते वडील माझ्याकडे आल्यानंतर ते ऑक्सोबॉक्सी रडायला लागले अक्षरशः. मी म्हटलं, सर मला वाटलं काय प्रॉब्लेम, नक्की काहीतरी झालं आहे मोठा असा. मी इकडं तिकडं पाहतो, आमच्या अकाउंटंटला शोधलं मी पैसे दिलेत का म्हणून. तर त्यांनी मला लांबून सांगितलं, सर पैसे सगळे दिलेत. मग रडताय का म्हटले. सर माझी मुलगी इतकी खुश झाली, तिने सांगितलं की पापा तुम्ही आयुष्यातलं बेस्ट मला हे
बक्षीस दिलं हे डेस्टिनेशन मॅरेज करून, आणि एवढं मी खुश आहे की हे माझ्या आयुष्यभर मला पुरेल. आणि ते शब्द त्यांनी ऐकले आणि तो अक्षरशः माझ्या गळ्यात पडला. मी म्हटलं आयुष्यामध्ये पैसे तर दिले त्या माणसाने ऑलरेडी, आणि तरी आपल्याला हे प्रेम मिळतं आहे यासारखी दुसरी कुठली गोष्ट नाही. आणि तरी इंडस्ट्री, आणि मॅडम ही इंडस्ट्री परत अशी असते बेसिकली की इंडस्ट्री काय आम्ही एकटे पैसे कमवत नाही, याच्यामध्ये मेकअपवाला पैसे कमवतो, त्याच्यानंतर फिटनेसवाला येतो, त्यानंतर कपड्यांवाला असतो, त्याच्यानंतर फूडवाला म्हणजे वेटरसारखी, घोड्यावाला भटजी आपले येतात ते सुद्धा त्यांना थोडेफार पैसे मिळतात फिक्स, आणि घोड्यावाल्यासारखा बँडवाले, ह्या सगळ्या लोकांवरही डिपेंड्स इंडस्ट्री आहे. ही इंडस्ट्री म्हणजे साधी इंडस्ट्री नाही आहे, सर्वसामान्य माणसाला देखील पैसा मिळेल. आणि आज त्याच्यामुळेच इंडस्ट्रीला आधी जोम पकडला आहे याच्यामुळेच. आता पुढचं आणखी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक आमच्याकडं दुबईचं मॅरेज होतं, दुबईचं. आता ह्या दुबईच्या मॅरेजमध्ये मी भयानक गोष्ट आहे तशी पाहिलं तर ही एक वेगळ्या पद्धतीने एक एक्सपिरियन्स आम्हाला आहे त्याच्यामध्ये. आमचं ते त्यांनी खूप सर्च केला, इंडियामध्ये सर्च केल्यानंतर ते कम टू द ग्रँड लिगसी रिसॉर्ट्स अँड स्पा, आणि त्यांनी सांगितलं आम्हाला हे आवडलं, आम्ही इथं करतो. लग्न त्यांनी ऑफिशियल बुक केलं. ऑफिशियल बुक केल्यानंतर त्यांनी सगळ्या तारखा वगैरे सगळं झालं फायनल. तिकडून कारण मुलगा आणि मुलगी दुबईला होते आणि त्यांना इंडियामध्ये येऊन लग्न करायचं होतं. इंडियनच होते ते, पण त्यांना इकडून लग्न करायचं. ते आले तर योगाने काय आलं की त्या पिरियडमध्ये की मुलगी आणि मुलीचे वडील हे आणि मंडळी ती लग्नाची 100 लोकं ही आली पुढे. ही जशी विमानातून तिकडून निघाली त्यानंतर 2 तासांनी इंडियामध्ये करोनाचा लॉकडाऊन जाहीर केला. मुलगा तिकडेच. मुलगाने सांगितलं होतं की मी पुढच्या फ्लाईटने येतो, म्हणजे उद्याच्या फ्लाईटने माझं कपडे वगैरे घ्यायचे तसे. मुलगा महिनाभर येऊ शकला नाही. बापरे. महिनाभर या लोकांनी त्या पाहुण्यांना पोचलं, मुलीच्या वडिलांनी. म्हणजे म्हणजे ॲक्च्युअल त्याचं बजेट काय होतं मला माहीत नाही. महिनाभर पोचलं. महिन्यानंतर तर लग्न होऊ शकलं, कारण लग्नाला पण बंदी आली, पोलीस नियंत्रण वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या त्यामुळे ते लग्न होऊच शकलं नाही. ते लग्न झालं 1 वर्षानंतर. परंतु मग असं लग्न असताना आम्ही त्यामुळे खूप डिस्टर्ब झालो खरं. आणि करोनामध्ये तर सगळ्याच गोष्टी डिस्टर्ब झाल्या, फार मोठ्या धंद्याला त्याचा आर्थिक झळ लागली आमची. परंतु आणि हे डेस्टिनेशन मॅरेज नंतर मग त्याला आम्ही त्याचे पूर्णपणे पैसे परत केले, कारण त्याची चूक नव्हती, आमची चूक नव्हती. आणि हे एक नॅचरल कॅलॅमिटीसारखं आम्ही ट्रीट केलं, आणि त्याला पूर्ण वर्षभरात आम्ही जेवढे पण त्यांनी डिपॉझिट्स केले होते, काय एक्सपेन्सेस केले होते, सगळे पैसे पूर्ण केले. हे तिसरं एक पॉलिटिकल मॅरेजचा बाबतीत सांगतो मी. तो मुलगा आला, तो मुलगा सारखा हिरोसारखाच होता तो मुलगा, आणि तो सारखा इकडं तिकडं तो, आणि त्यांनी 3-4 वेळेस रिसॉर्ट पाहून गेला होता, आणि अनेक ठिकाणी त्यांनी ट्राय केला, पण तो मला इथंच करायचं. म्हटलं इथं तुम्हाला का? मी त्यांना विचारलं की तुम्हाला इथं का करायचं आहे? म्हणजे तुम्हाला एक सांगतो, बाकीचे आमचे लोक काही म्हणू, बघा तुमचा हा मोठा एकदम म्हणजे सगळे निसर्गाची म्हणजे पर्वताची रांग आहे ना, बरोबर सूर्य खाली तिथे येईल ना त्यावेळेस माझा मुहूर्त लागला पाहिजे. त्या पर्वत रांगाच्या बरोबर सूर्य खाली आला, म्हणजे सूर्य बुडायच्या आधी एक 4-5 सेकंद असतात, तर बरोबर त्यावेळेस माझा मुहूर्त साधला पाहिजे. आम्ही घाबरलो आता हे, कारण मोठा पॉलिटिकल हे लोक होते, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीची मागणी पूर्ण. अरे म्हणलं जर तिथं एकदम ढगच आला तर काय करायचं? नाही ते मला काय माहीत नाही मला काय माहीत नाही, तुम्ही काही करा. अरे म्हटलं काय मी काय करू शकतो? पण त्याच्या सुदैवाने त्या दिवशी कुठलं वातावरण क्लिअर होतं, ढग काय आलं नाही. मी भटजींना सगळं सांगून ठेवलं होतं की एक हात असा पकडायचा आणि मेजरमेंट घ्यायचं की आपल्याला अर्ध्या तासांनी सूर्य बुडणार आहे. एक वीत लावायची अशी 10 मिनिटांनी सूर्य बुडणार आहे. 4 बोटं पाहायचे, 4 मिनिटांनी, 3 मिनिटांनी सूर्य बुडणार आहे. ह्या कॅल्क्युलेशनवर तुझे मंत्र ठेव, ह्या कॅल्क्युलेशनप्रमाणे मंत्र ठेव. आणि ह्या कॅल्क्युलेशनप्रमाणे बरोबर त्यांनी मंत्र घेतले, आणि सूर्य ज्या वेळेस टेकला त्या याच्यावर पर्वतरांगावर, बरोबर त्यावेळेस त्यांनी त्याचा तो मुहूर्त साधला. आणि आम्हाला पण इतका आनंद झाला. ते लोकसुद्धा खूप झाले, खूप मोठमोठे राजकीय लोक, आता मी प्रत्येकाचं नाव नाही सांगू शकतो, राजकीय लोक त्या ठिकाणी होते, आणि खूप एक वेगळ्या प्रकारचा वेगळा एक्सपिरियन्स दिला त्याच्यामध्ये. असे खूप वेगवेगळ्या प्रकारची मॅरेजेस आपण पाहतोय. असे खूप आणखीन काय काय त्याच्यामध्ये. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.